राम राम मंडळी आज मी बनवले ज्वारीचे पापड। आता बघू शकता मस्त असे फ्राय होतात आहे। उन्हात कडक सुकवायचे, असे फ्राय करून मस्त असे खायला ह्याची वेगळीच चव असते ज्वारीच्या पापडची। चला मग साहित्य बघूया। मी 1.5 किलो ज्वारी घेतलेली। 1.5 किलो का घेतलेली ज्वारी, कारण अर्धा किलो तर त्याचा तो चाळून आपण चाळणार आहोत ना, त्याचा भुसाच निघतो। त्याच्यामुळे 1 किलो तरी पीठ ॲटलीस्ट भेटेल आपल्याला। तो 2 दिवस ज्वारी भिजत टाकली, रात्रभर पंख्याखाली सुकत ठेवली आणि सुकवून झाल्यावरती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घेऊया आणि चाळून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे चाळून घेतलेलं आहे। तर 1.25 किलो होईल एवढं पीठ निघालेलं आहे 1.5 किलोमध्ये, कारण चोथा भरपूर निघालेला आहे तो। आणि त्याचं काय करायचं मला काय माहिती नाही आहे। तर अशा प्रकारे मी चाळून घेते पूर्णपणे। पाणी मी ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक लिटरला पाणी मी 1.5 लिटर पाणी ठेवलेलं आहे, कारण 1 किलो एवढं पीठ भरेलच। थोडंसं कमी होईल पण 1.5 लिटर पाणी बरोबर होईल। बघू शकता तुम्ही भरपूर चोथा राहतो याचा। तर 1.5 लिटर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। बघू शकता पाणी उकळलं आहे छान। आता पाण्यामध्ये आपण जिरं टाकूया। 2 मोठे चमचे जिरं टाकलेलं आहे। मी हातानेच टाकलेलं आहे, कारण मला तो अंदाजा असं, त्याच्यात भरपूर टाकले तरी काय हरकत नाही। आणि जिरं टाकून झालं। आता चवीनुसार मीठ टाकूया। पाणी उकळत होतं, मी गॅस स्लो केलेला आहे। आता परत पाणी एकदा उकळून आलं की आपण त्याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया। व्यवस्थित असं हलवत राहायचं। बघू शकता 1.25 किलो पिठाला 1.5 लिटर पाणी। आता हे सतत ढवळत राहायचं। गाठी शक्यतो ह्याच्यात गाठी नाही होत, कारण पीठ जाड असतं ना। तर मला वाटलं ती गव्हाच्या कुरडईमध्ये कशा गाठी होतात पटकन, तसं नाही। पण सतत हलवत राहिले आणि पूर्णपणे पीठ टाकून घेऊन असं काय बोलतात, गावी बोलतात त्याला वैरायचं असतं। तर आपण बोलतो हलवत राहायचं, असं काहीतरी आहे। बघू शकता तुम्ही छान झालेलं आहे। असं एक पण गाठ नाही होत अशी, कारण सतत हलवत राहायचं। बघू शकता आपलं झालेलं आहे मस्त असं घट्ट। 60-70% शिजलेलं आहे। आता बाकीचे 40% शिजण्यासाठी स्लो गॅस करून टोपाच्या खाली मी एक तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे। बघू शकता मस्त असं झालेलं आहे आपलं पीठ, शिजून झालेलं आहे ज्वारीचं। आता आपण याचे पापड बनवायला घेऊया। गरमच होतं। अशा प्रकारे पापड बनवायला घेऊया आणि थोडं थंड झालं ना की पापड जेवढा आपण पसरू तेवढा पसरतो, पण तसं पसरून उपयोग नाही आहे। तो पापड नंतर फाटतो। त्याच्यामुळे थोडे जाडसरच पापड बनवायला घ्यायचे, कारण मी काही पापड पातळ पण बनवून बघितले पण ते पूर्णपणे तुटले। तसे थोडे जाडसरच बनवून घ्या। अशा प्रकारे ज्वारीचे पापड बनवून बघा, खायला मस्त एक नंबर खायला पण आहे आणि शेवटी पौष्टिक पदार्थ आहे हा ज्वारी। पण गावी कसं हे पापड भाजला जातो ते निकाऱ्यावरती, पण इथे गॅसवरती भाजायला गेलं तर पूर्णपणे जळूनच जातात आहे। तर मी म्हणजे ह्या हिशोबानेच बनवलेले की हे पापड भाजून खाता येईल, पण भाजायला पटकन जळतो हा पापड, भाजला जात नाही। गावी मस्त निकाऱ्यावरती पापड भाजून व्हायचे आणि खायला खूप चव वेगळी लागायची। पण आता फ्राय करण्याशिवाय काहीच ऑप्शन नाही आहे। अशा प्रकारे ज्वारीचे पापड बनवून बघा, खायला एक नंबर।